नाशिकच्या मेन रोड परिसरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने मोठी मोहीम राबवली होती। रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली दुकानासमोरील माल जप्त करण्यात आला। मात्र या कारवाई दरम्यान समोर आलेल्या काही दृश्यांनी अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत आहे की दुकानाबाहेर ठेवलेले लहान मुलांचे कपडे कर्मचारी उचलून नेत आहेत आणि हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। त्यांचा प्रश्न एकच, ही कायदेशीर जप्ती आहे की अधिकाऱ्यांचा अतिरेक? अतिक्रमण हटवणे आवश्यक आहे, सार्वजनिक रस्ते मोकळे राहिलेच पाहिजेत, मात्र कारवाई करताना कायद्याचे नियम सर्वांसाठी समान आहेत का? जप्त केलेल्या प्रत्येक वस्तूंचा पंचनामा, अधिकृत नोंद आणि पावती दिली जाते का? की व्यापाऱ्यांचा लाखो रुपयांचा माल कोणत्याही स्पष्ट प्रक्रियेशिवाय वाहनात भरला जातो? जर ही कारवाई नियमानुसार झाली असेल तर प्रशासनाने जप्त केलेल्या मालांची संपूर्ण यादी, अधिकृत नोंदी आणि संबंधित व्यापाऱ्यांना माल परत मिळवण्याची प्रक्रिया सार्वजनिक करावी। आणि जर नियमांचे उल्लंघन झाले असेल तर संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित होणार का? प्रश्न अतिक्रमणाचा नाही, प्रश्न आहे कायद्याच्या अंमलबजावणीतील पारदर्शकतेचा। कायद्याचा धाक नागरिकांवर असावा, पण कायद्याच्या नावाखाली मनमानी होऊ नये ही जनतेची अपेक्षा आहे। अतिक्रमण हटाव मोहिमेत सर्व नियमांचे पालन झाले का? व्यापाऱ्यांचा माल जप्त करताना आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली का? आणि सर्वात महत्त्वाचे, सीसीटीव्ही कैद केलेली ही दृश्ये नेमकी नियमानुसार कारवाईची आहेत की कारवाईच्या नावाखाली झालेल्या अतिरेकाची? या सर्व प्रश्नांची स्पष्ट आणि अधिकृत उत्तरे प्रशासनाने देणे आवश्यक आहे। तोपर्यंत हा वाद आणि हे प्रश्न कायम राहणार आहेत। वृत्तसंकलन विभाग, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।